हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट सेशनला आपण बेसिक प्रोजेक्ट बघितला रेन सेन्सरचा. फॉर एक्झाम्पल आपण आय आर सेन्सरचा पण बघितला, रेन अलर्ट सिस्टीम बघितला, आय आरचा बघितला, आय आर सेन्सरचा आपण बघितला, हँड डिटेक्शन सिस्टीम. सो तसंच हा टचलेस हँड डिस्पेन्सर हा जो बेसिक प्रोजेक्ट आहे सेम तसाच आहे, तर तो आज आपण बघणार आहे. सो व्हॉट इज मीन बाय टचलेस हँड डिस्पेन्सर? सो टचलेस हँड डिस्पेन्सर म्हणजे काय असणार आहे? हा प्रोजेक्ट बिल्ड करण्यासाठी आपण कोणते कोणते कॉम्पोनंट्स यूज करणार आहे, कोणता सेन्सर यूज करणार आहे आणि याचं वर्किंग काय असणार आहे, तर ते आपण आज बघणार आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज टचलेस हँड डिस्पेन्सर? अ टचलेस हँड डिस्पेन्सर इज अ ऑटोमॅटिक हँड वॉशिंग सिस्टीम. म्हणजे ऑटोमॅटिक हँड वॉशिंग सिस्टीम असणार आहे ही टचलेस हँड डिस्पेन्सर. म्हणजे विदाउट टच करता आपण ऑटोमॅटिकली हँड वॉश करू शकतो. ओके. आता ऑटोमॅटिक हँड वॉश करण्यासाठी आपण कोणता सेन्सर यूज करायचा आहे? दॅट युजेस द आय आर सेन्सर. इन्फ्रारेड सेन्सर आपण यूज करायचा याच्यामध्ये पण. आता आय आर सेन्सर का? टू डिटेक्ट द हँड्स. हँड डिटेक्ट करण्यासाठी आपण कोणता सेन्सर यूज करतोय? आय आर सेन्सर. अँड ॲक्टिव्ह वॉटर पंप. वॉटर पंप म्हणजे काय? तर पाण्यातली मोटर असते आपली, जी आपण शेतात यूज करतो ती असते मोठी. इथे आपण यूज करणार आहे 5 व्होल्ट वॉटर पंप विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट. म्हणजे आपण फिजिकल कॉन्टॅक्ट न होता, म्हणजे टच न होता ही सगळी प्रोसेस होणार आहे. ओके. And it improves the hygiene by reducing the spread of germs and ensures the efficient water uses. म्हणजे आपलं वॉटरचा यूज आहे, पाण्याची आपण बचत करणार आहे हे सिस्टम यूज करून. ओके, हा प्रोजेक्ट यूज करून. सो why this project matters? Hygiene first, learn by doing. ओके. सो व्हॉट इज, तरी तुम्हाला समजलंय टचलेस हँड डिस्पेन्सर म्हणजे काय असणार आहे. तर आता याच्यामध्ये फक्त आपण वॉटरच नाही तर टच फ्री सॅनिटायझर डिस्पेन्सर. म्हणजे आपण बघितलं कोविडमध्ये जेव्हा आपण सॅनिटायझरची जी मशीन असायची मोठमोठ्या बँक्समध्ये, ओके, किंवा ऑफिसेसमध्ये अशी मशीन लावलेली असायची. त्याच्या खाली असा हात नेल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याचं काहीतरी लिमिट असायचं, ते सॅनिटायझर आपल्या हातावरती यायचं. ओके. तर अशीच एक हे सॅनिटायझरची झाली, आपण बघतोय वॉटरची. ओके. असंच सॅनिटायझरची पण असते मशीन. टच फ्री सॅनिटायझर डिस्पेन्सर युजेस सेन्सर टू डिटेक्ट हँड्स. ह्याच्यामध्ये पण हँड डिटेक्ट करण्यासाठी सेन्सर यूज केला जातो आणि ऑटोमॅटिकली सॅनिटायझर हातावरती रिलीज केलं जातं. ओके. आता या प्रोजेक्टसाठी आपण कोणते कोणते कॉम्पोनंट्स यूज करणार आहे? आय आर सेन्सर, रिले मॉड्यूल, वॉटर पंप. मी तुम्हाला म्हटलं वॉटर पंप म्हणजे काय असणार आहे? पाण्यातली मोटर जी आपण 5 व्होल्टची यूज करणार आहे पाणी खेचण्यासाठी. सॅनिटायझर बॉटल किंवा वॉटर बॉटल, आपण वॉटर यूज करणार आहे याच्यामध्ये. नंतर जम्पर वायर्स कनेक्शनसाठी अँड पॉवर सप्लाय. ओके. आता आय आर सेन्सर माहितीच आहे तुम्हाला, वॉटर पंप पण बेसिकच आहे. अँड आता राहिलं फक्त रिले मॉड्यूल. रिले मॉड्यूल म्हणजे काय असणार आहे तर ते बघूया. व्हॉट इज रिले मॉड्यूल? अ रिले मॉड्यूल इज अन इलेक्ट्रॉनिक स्विच. ओके, हे असणार आहे इलेक्ट्रॉनिक स्विच. इथे इमेजमध्ये तुम्हाला दिसते, हे आहे रिले मॉड्यूल. तर जसं आपलं मॅन्युअली जे आपण स्विच असतं आपल्या घरामध्ये, तर ते आपण ऑन ऑफ करतोय, तर तसंच हे इलेक्ट्रॉनिकमध्ये स्विच आहे, हे ऑटोमॅटिकली ऑन अँड ऑफ होते. तर याच्यामध्ये इट युजेस टू कंट्रोल हाय व्होल्टेज डिव्हाइसेस. आपण याच्यामध्ये हाय व्होल्टेजचे डिव्हाइस पण कंट्रोल करू शकतो. ओके. तर वर्क्स युजिंग इलेक्ट्रिकल सिग्नल्स, प्रोव्हाइड्स आयसोलेशन बिटवीन आर्डिनोचं आपण इंट्रोडक्शन बघितलंच आहे. तर याच्यामध्ये आपण विदाउट आर्डिनोचा हा प्रोजेक्ट आहे, कॉमनली युज्ड विथ मोटर्स अँड पंप्स. आता आपण इथे वॉटर पंप यूज करणार आहे, त्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणजे ऑटोमॅटिकली आपला वॉटर पंप आहे, पाण्यातली मोटर आहे, ती चालू आणि बंद करण्यासाठी आपण काय यूज करणार आहे? हे इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणजेच रिले मॉड्यूल. तर आता रिले मॉड्यूल म्हणजे काय समजलं तुम्हाला? आता याचे पिन्स बघूया. इथे एक असते ते नॉर्मल साईड असते, जशी का आपली असते VCC ग्राउंड अँड सिग्नल पिन, आणि ही दुसरी असते स्विचिंग साईड. ओके. आता इथे इकडच्या साईडला आपल्या नॉर्मल साईडला काय असणार आहे? VCC ग्राउंड. VCC ग्राउंड तर बेसिक आहे, तुम्हाला माहितीच आहे, आपण पॉवर सप्लायसाठी यूज करतोय, बॅटरीसाठी. अँड सिग्नल पिन. आता जशी आपली आय आर सेन्सरला जी आउट पिन असते, तशीच रिले मॉड्यूलला कोणती पिन असते? इन असते, म्हणजे असणार आहे इनपुट. तर ह्याला आपण काय देतोय? इनपुट देतोय.
आणि VCC ला देतोय बॅटरीचा पॉझिटिव्ह आणि ग्राउंडला देतोय बॅटरीचा निगेटिव्ह. ओके, ही नॉर्मल साईड समजली तुम्हाला रिलेची. आता दुसरी साईड ही असते स्विचिंग साईड. तर इथे एक कॉमन कॉन्टॅक्ट मिडल असतो, तो इथे COM लिहिले तुम्हाला, इथे COM दिसतंय. तर हा असतो कॉमन. नॉर्मली ओपन असतो वरती, NO दिसते तुम्हाला इथं, आणि नॉर्मल क्लोज असतो खालती, इथे NC दिसते तुम्हाला. तर आता कॉमन मध्ये आपण काय देतोय, तर कॉमन मध्ये द्यायचं आहे आपण पॉवर सप्लाय, म्हणजेच बॅटरीचा पॉझिटिव्ह. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण बॅटरीचा पॉवर सप्लाय तर इकडे दिलाय, तर इकडे पण कसा द्यायचा. तर इकडे आपण यूज करणार आहे दुसरी बॅटरी. आपण ह्या प्रोजेक्टमध्ये 2 बॅटरीज यूज करणार आहे. तर इकडे एक बॅटरी यूज केली, ह्याचा VCC ग्राउंड दिला. आता इकडे आपण यूज करणार आहे दुसरी बॅटरी. ओके, आता बॅटरीचा पॉझिटिव्ह द्यायचा कॉमन मध्ये, इथे दिला बॅटरीचा पॉझिटिव्ह. इथे स्क्रू असतो असा, तो लूज करायचा आणि इकडून इकडच्या साईडमधून असं आतमध्ये पिन घालायची अँड स्क्रू फिट करून घ्यायचा. तर कॉमन मध्ये दिला बॅटरीचा पॉझिटिव्ह. आता आपण दुसरं काय यूज करणार आहे, वॉटर पंप पाणी खेचण्यासाठी. तर वॉटर पंपचा पॉझिटिव्ह द्यायचा नॉर्मली ओपन मध्ये. ओके, आता नॉर्मली ओपन मध्येच का, नॉर्मली क्लोज मध्ये का नाही. तर नॉर्मली आता आपली जी प्रोसेस आहे ती असणार आहे फॉरवर्ड प्रोसेस, म्हणजेच आपण IR सेन्सरचा हार्ट डिटेक्ट केल्यानंतर काय होणार आहे, IR सेन्सरने हार्ट डिटेक्ट केल्यानंतर मोटर आहे ते ऑन राहणार आहे. तर ती जर रिव्हर्स प्रोसेस करायची असेल, म्हणजे आपल्याला जर उलट प्रोसेस करायची असेल, जेव्हा आपण हार्ट डिटेक्ट करतोय IR सेन्सर, तेव्हा जर मोटर ऑफ ठेवायची असेल अँड आपण जेव्हा हात काढतोय त्याच्या समोरून, तर तेव्हा मोटर ऑन करायची असेल, तर इथे नॉर्मली क्लोज हा आपण कनेक्ट करतोय. ओके, समजलं. तर नॉर्मली ओपनला काय करणार आहे आपण, वॉटर पंपचा पॉझिटिव्ह. ओके, बॅटरीचा पॉझिटिव्ह इथे कनेक्ट केला अँड वॉटर पंपचा पॉझिटिव्ह नॉर्मली ओपनला कनेक्ट केला. आता राहिले कोणते 2 पिन्स, इकडच्या साईडचे राहिले कोणते पिन्स, दोन्हीचे निगेटिव्ह राहिले. ओके, सो नॉर्मल क्लोज तुमचा आहे असा रिकामा राहील, इथे कोणतंच कनेक्शन येणार नाही. ओके, सो आता जे 2 पिन्स राहिले तुमचे दोन्हीचे निगेटिव्ह, ते एकमेकांना कनेक्ट करून घ्यायचे. ते दोन्ही वायर्स एकमेकांना कनेक्ट करून घ्यायचे. त्याचं कनेक्शन इथे कुठेच द्यायचं नाही. ओके, ते फक्त एकमेकांना जॉईन करायचे. कॉमनला दिला बॅटरीचा पॉझिटिव्ह, नॉर्मली ओपनला दिला वॉटर पंपचा पॉझिटिव्ह. ओके, दोन्हीचे निगेटिव्ह एकमेकांना कनेक्ट केले. सो ही स्विचिंग साईड झाली आणि ही आपल्या स्थिती नॉर्मल साईड झाली. आता नॉर्मल साईडला VCC ग्राउंड, बॅटरीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिला अँड सिग्नल पिनला काय असणार आहे, सिग्नल पिनला काय असणार आहे, तर इनपुट असणार आहे. ओके, आता आपण सेन्सर कोणता यूज करणार आहे, IR सेन्सर. तर IR सेन्सर जे आउट आहे ते ह्याच्या इनपुटला कनेक्ट करायचे. ओके, सो कनेक्शन समज तुम्हाला. आता IR सेन्सरला पण VCC ग्राउंड आहे आणि ह्याला पण VCC ग्राउंड आहे. तर इथे आपण एकच बॅटरी यूज करणार आहे, तर ह्याचे VCC ग्राउंड ब्रेडबोर्डला द्यायचे आणि त्याचे पण VCC ग्राउंड एकाच लाईनला ब्रेडबोर्डला काढून घ्यायचे. VCC एका लाईनला येईल, ग्राउंड एका लाईनला येईल आणि त्याच लाईनला आपण बॅटरीचा पॉझिटिव्ह और निगेटिव्ह कनेक्ट करायचा. ओके, हे VCC ग्राउंड समजलं अँड सिग्नल पिन आहे ती डायरेक्ट आउटची इनला द्यायची. ओके, जम्पर वायर्स कनेक्ट करून. समजलं रिलेचे पिन्स, रिले मॉड्यूलचे. ओके, सो नेक्स्ट आता IR सेन्सरचं वर्किंग बघायचं आहे. याच्यामध्ये IR सेन्सरचं वर्किंग कसं असणार आहे, IR सेन्सर इन्फ्रारेड सेन्सर यूज्ड टू डिटेक्ट हँड, हात डिटेक्ट करण्यासाठी आपण या प्रोजेक्टमध्ये यूज करणार आहे. वर्क्स विदाउट टचिंग, विदाउट टचचे वर्क करणार आहे. सेंड सिग्नल टू आर्डिनो, तर इथं आपण आर्डिनो यूज केल्यानंतर सिग्नल डायरेक्ट कशाला जाणार आहे, आपला रिले मॉड्यूलला. ओके, अँड मेन सेन्सिंग पार्ट ऑफ द सिस्टीम, हा जो सिग्नल आहे तो मेन पार्ट आहे आपल्या सिस्टीम मधला. ओके, IR सेन्सरचं वर्किंग समज तुम्हाला याचे पिन्स माहित आहेत. VCC ग्राउंड, म्हणजे आता त्याचा VCC ग्राउंड आपण ब्रेडबोर्डला घेतलाय, सो त्याच VCCच्या लाईनला, रिलेच्या VCCच्या लाईनला ह्याचा VCC कनेक्ट करायचा आणि रिलेच्या ग्राउंडच्या लाईनला ह्याचा ग्राउंड कनेक्ट करायचा. ओके,
सो आणि त्याच लाईनला आपण बॅटरीचा पॉवर सप्लाय द्यायचा, म्हणजे त्या लाईनमधून VCC बॅटरीचा पॉझिटिव्ह येईल ह्याचा VCC ला आणि त्याच्या पण VCC ला, आणि बॅटरीचा निगेटिव्ह येईल ह्याच्या ग्राउंडला आणि त्याच्या पण ग्राउंडला. ओके. आता ह्याची आउट पिन आहे ती रिलेच्या इनपुटच्या पिनला कनेक्ट करायची, ती डायरेक्टली आपण पिन कनेक्ट करू शकतोय. ह्याला कोणती वायर लागणार, जम्पर वायर कोणती लागणार, फिमेल टू फिमेल. ओके. हे झालं IR सेन्सरचं वर्किंग अँड पिन्स. आता आपल्याला कोणते कोणते कॉम्पोनंट्स लागणार आहेत रिक्वायर्ड. IR सेन्सर सांगितलं तुम्हाला, रिले मॉड्यूल 5 व्होल्टचा रिले, वॉटर पंप असणार आहे, सॉरी 12 व्होल्टचा वॉटर पंप आपण यूज करणार आहे, मी तुम्हाला 5 व्होल्ट म्हणलेलं. 12 व्होल्टचा आपण वॉटर पंप यूज करणार आहे, आणि पॉवर सप्लाय आपली 9 व्होल्टची बॅटरी. ओके, हे आपण करणार आहे. ॲडिशनल कॉम्पोनंट्स कुठले, ब्रेडबोर्डला आपण कनेक्शन देणार म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ब्रेडबोर्डला, म्हणजेच फक्त पॉझिटिव्ह आपण VCC आणि ग्राउंडसाठी आपण ब्रेडबोर्ड यूज करणार आहे. ओके. आणि कनेक्शन वायर्स म्हणजे जम्पर वायर्स, आणि वॉटर कंटेनर आपल्याला पाण्यासाठी लागणार आहे. ओके. आता सिस्टम ब्लॉक डायग्राम याचं वर्किंग कसं असणार आहे बघूया. IR सेन्सर काय करणार आहे, हँड डिटेक्ट करणार, प्रेझेन्स अँड जनरेट सिग्नल. हाताचा प्रेझेन्स म्हणजे हात आपला डिटेक्ट करणार ना, आणि हात जर आपला तिथं असेल तर त्याचा सिग्नल जाणार आहे रिलेच्या इनपुटला. ओके. रिले मॉड्यूल काय करणार, ॲम्प्लिफायर अँड स्विचिंग पॉवर टू पंप, म्हणजे जर हात जर डिटेक्ट झाला तर काय होणार आहे, रिले ऑन होणार आहे. ओके. आणि रिले ऑन झाल्यानंतर काय होतं, वॉटर पंप ऑन होतोय. पंप्स लिक्विड व्हेन ॲक्टिवेटेड अँड वॉटर फ्लो, म्हणजे पंप ऑन झाल्यानंतर काय होणार, वॉटर फ्लो होणार आहे. ओके. दिस इज अ सिस्टम ब्लॉक डायग्राम. आता हाऊ टू वर्क्स इथे दिसते तुम्हाला, हा वॉटर पंप आहे, थोडी ब्लर आहे इमेज. हा वॉटर पंप आहे, इथे IR सेन्सर आहे, अँड ही बॅटरी, इथे 2 बॅटरीज यूज केले. आता IR सेन्सर बघा, इथे समोर हात धरल्यानंतर काय होतं, हा वॉटर पंप ऑन होते, इथे पाणी वरती उडलेलं दिसतं. ओके. असं याचं वर्किंग होणार आहे. हा वॉटर कंटेनर आहे, असं याचं वर्किंग आहे. आता पॉवर कंट्रोल स्टेज, रिले रिसिविंग सिग्नल्स, स्विच क्लोजेस, water dispensed, automatic hand removal. When you move to hand away from the sensor, the infrared reflection stops and sensor output returns to in build state, default state. म्हणजे जेव्हा तुम्ही हात काढशिला त्याच्या समोरून तेव्हा काय होणार आहे, ते इन्फ्रारेड सेन्सर पुढे कुठे म्हणजे थोडक्यात कुठे रिफ्लेक्ट होणार नाही. ओके. त्यामुळे त्याचा सिग्नल येणार नाही. सिग्नल टर्मिनेट, the relay module no longer receives the activation signal causing the electromagnetic coil. ओके. पंप स्टॉप म्हणजे काय होणार आहे, जेव्हा तुमचे IR सेन्सर समोर तुम्ही हात नेणार नाही, किंवा जर हात समोरून त्याच्या जर काढला तर तो डिटेक्टच करणार नाही, अँड तुमचा पंप असतोय तो स्टॉप होणार, म्हणजे वॉटर पंप तुमचा ऑफ होणार आहे. ओके. सेन्सर फाउंडेशन, रिले ऑपरेशन्स अँड सर्किट डिझाइन, बेसिक एकदम. इन्हान्स युअर प्रोजेक्ट, ॲड LED, आपण याच्यामध्ये इन्हान्स करू शकतोय, LED ॲड करू शकतोय, अपग्रेड द वॉटरप्रूफ इनक्लोजर रिअर यूज. ओके. एक्सपेरिमेंट विथ डिफरंट पंप्स टाइप्स ऑफ फ्लो रेट्स. ओके. याच्यामध्ये आपण इन्हान्स पण करू शकतो प्रोजेक्टमध्ये. सो आता हा प्रोजेक्ट आपण कुठे कुठे अप्लाय करू शकतोय, स्कूल्स अँड कॉलेजेस. तर ह्या प्रोजेक्टमध्ये आपला ॲडव्हान्टेज काय असणार आहे, तर आपण वॉटर सेव्ह करू शकणार आहे, पाण्याची बचत करतोय. ओके. जेवढं आपल्याला रिक्वायर आहे तेवढंच पाणी येत आहे. स्कूल्स अँड कॉलेजेसमध्ये आपण यूज करू शकतोय, अप्लाय करू शकतोय. हॉस्पिटल्स अँड क्लिनिक्स, ऑफिसेस अँड वर्कशॉप्स, शॉपिंग मॉल्स, मार्केट्स, रेस्टॉरंट्स अँड हॉटेल्स, पब्लिक प्लेसेस, स्टँड, बस स्टँड, रेल्वे स्टेशन अँड होम्समध्ये पण आपण हे अप्लाय करू शकतोय. ओके. दिस इज द ॲप्लिकेशन्स ऑफ आवर प्रोजेक्ट. ओके. तर आज आपण बघितलं ऑटोमॅटिक हँड डिस्पेन्सर. ओके. तर ह्या प्रोजेक्टमध्ये आपण बघितलं त्याचं वर्किंग, सेन्सर कोणता यूज केला आहे, आणि कॉम्पोनंट्स कोणते कोणते यूज केलेत एक्स्ट्रा, त्याचं वर्किंग बघितलं. सो याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? ओके. सो थँक्यू, सी यू इन नेक्स्ट सेशन.